एकीकडे मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांना पक्षाची साथ सोडली तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातला एक महत्त्वाचा आणि चर्चेतला चेहरा नितीन देशमुख यांना देखील निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे। तो निर्णय त्यांना का घेतला आणि त्यांच्यावर ही का वेळ आली या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः उमेदवार प्रियांका देशमुख आपल्यासोबत आहेत आणि स्वतः नितीन देशमुख देखील आहेत। नितीनजी, असं काय झालं की थेट निवडणुकीतून माघार घेतली? निवडणुकीचा उत्साह आमच्यामध्ये गेले 8 वर्ष होता। 8 वर्षापासून आम्ही आमच्या प्रभागामध्ये 124 मध्ये काम करत आलेलो आहे। तिथं पहिला ओपन पुरुष गट अशा पद्धतीचं आरक्षण असल्यामुळे आम्ही तिथं पहिलं मी काम करत होतो। नंतर महिला आरक्षित झाल्यानंतर माझी मिसेस प्रियंका जी स्वतः एक पदवीधर आहे आणि एक LLBची स्टुडंट आहे, तर ती काम करत होती आणि लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत होता। परंतु महाविकास आघाडी झाली तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती जिथं 3 टर्मचा नगरसेवक आला होता तो वॉर्ड मागण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो असं माझी वैयक्तिक मला अशी खंत वाटते। त्यामुळे कुठेतरी ते कमी पडल्यामुळे बाहेर म्हणजे एक ठराविक वेळे एक उमेदवार आला काय, उमेदवारी घेऊन गेला काय, आम्ही आपल्या विभागातली लोक आम्ही आपल्या गप्पा बघत बसलो। शेवटी काय आहे की याच्यामध्ये एक प्राबल्य असतं की एक जो मोठेपणा असतो तो मोठेपणा कदाचित तिकडे गेला असेल, त्यामुळे आम्ही एक अपवादमय स्थितीमध्ये असणारे कार्यकर्ते आम्ही आज वंचित राहिलो तिकिटापासून। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईतनं संपतोय अशा पद्धतीचं चित्र आहे। काल दिवसभर तुम्ही पाहिलं, जेवढे सगळे इच्छुक उमेदवार होते ते सगळे अजित पवारांच्या पक्षात जात आहेत, AB फॉर्म घेत आहेत, प्रवेश करतायत आणि निवडणुकीला सामोरे। बघा, मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरसेवकाची संख्या 9 होती। जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होता त्यावेळी सन्माननीय अजितदादा मला एकदा म्हणजे मी त्यांच्याशी एकदा एक दोन नगरसेवक घेऊन गेलो होतो पक्षप्रवेशासाठी। तेव्हा दादांनी असं सांगितलं होतं की मुंबईमध्ये शिवसेनेला पोषक असं राहील अशा पद्धतीचं आपल्याला काय आपण जास्त लक्ष देत नाही, ग्रामीण भागामध्ये आपला पक्ष फार मोठा आहे। मला त्यावेळीचं म्हणजे आजच्या 10 वर्षापूर्वी दादांनी हे स्टेटमेंट 10-15 वर्षापूर्वी हे स्टेटमेंट केलं होतं, मला आठवतंय। आणि खरोखर चर्चेला कुठेतरी मला असं वाटतं की कमी पडलो किंवा आम्हाला वाटाघाटीमध्ये आम्हाला म्हणावं तशी वॉर्ड भेटले नाही, ही खंत एक कार्यकर्ता म्हणून मला नक्की वाटते। आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा मुंबई शहरामध्ये कमी पडतोय ही गोष्ट खरोखर म्हणजे मानणारीच आहे। ह्याच्यामध्ये कुठेतरी पक्षाने विचार केला पाहिजे होता की कशा प्रकारची बांधणी केली पाहिजे होते। होऊन जाऊ द्या ना, एकदा सगळेच लढले पाहिजे होते, पण आता ती वेळ निघून गेली। महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांना कोणाला तिकीट भेटले त्यांना माझ्या सदिच्छा आहेत। खरं तर नितीन देशमुख प्रवेशासाठी काल गेले होते, वहिनी देखील प्रियांका देशमुख देखील त्या ठिकाणी येणार होत्या। काय झालं, तुम्हाला तिकीट दिलं नाही, तुमच्यावर पक्ष नाराज आहे? कारण की मधल्या काळात जो संघर्ष केला नितीन देशमुखांना, थेट अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली, थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यामुळे कुठेतरी पक्षानं तिकीटच नाकारलं, अशी काही परिस्थिती आहे? असं आहे, जर तिकीट नाकारायचं असतं तर मला बोलवलंच नसतं। मला बोलवलं एका वरिष्ठ नेत्याने, तुम्हालाही माहिती आहे। गेलो मी, मला असं वाटलं की कशाला बोलवले, त्यामुळे मी आपली चर्चा ऐकली। चर्चा ऐकल्यानंतर माझ्या मनाला जे पटलं ते मी इथं सकाळी माझ्या फेसबुक वॉलवरती लिहिलेलं आहे आणि मी घोषित केलेलं आहे की मला आता निवडणूक लढवायची नाही। प्रियंकाला पण, तिथं वर्ष 32 आहे। आता एका निवडणुकीमुळे काय आम्ही काय फार कमी होत नाही आहे। पुढच्या वेळी अजून अधिक जोमाने आम्ही काम करू आणि जेव्हा संधी भेटेल तेव्हा त्या संधीचं सोनं करू। त्यांना घड्याळाची अडचण आहे? नाही, मला घड्याळाची अडचण असं नाही आहे, पण आता काय आहे की शेवटी आव्हाड साहेब, पवार साहेब यांना सोडून जाण्याची मनस्थिती आमची नाही आहे। त्यामुळे आम्ही काय जयंत पाटील म्हणजे आम्हाला वाटत नाही की बाबा हे गेलं पाहिजे। काल बातम्या आल्यापासून जरा व्यथित झालो आणि एकंदरीत या बातम्यामध्ये वारंवार वादग्रस्त, अरे वादग्रस्त काय बाबा, विधान भवनाच्या परिसरामध्ये माझ्या अंगावरती हल्ला झाला, हल्ला रोखण्यासाठी मी जो प्रयत्न केला, वादग्रस्त म्हणजे काय मी काय क्रिमिनल आहे की माझ्यावरती वादग्रस्त नितीन देशमुख ही जी टॅगलाईन आहे ही चुकीची टॅगलाईन आहे, कुठेतरी आमच्या भविष्याची खेळणारी टॅगलाईन आहे। काय आमचा काय रेकॉर्ड चुकीचा नाही आहे, आम्ही एक संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत। आंदोलन केलं म्हणून वादग्रस्त झालो काय? भूमिका काय आता पुढची? शांततेत राहायचं, सन्माननीय आव्हाडसाहेब बोलतील त्या पद्धतीची भूमिका आम्ही घ्यायची, बस आम्हाला काही जास्त काही त्याच्यामध्ये हे करायचं नाही। सामाजिक काम आमचं करायचं राहायचं आहे, प्रभागामध्ये ज्यांना कुठं लागेल योग्य उमेदवार आहे त्याच्या बाजूने उभं राहायचं आणि काम करायचं। ABP माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली, सर्व जे उमेदवार आहेत त्यांना थेट सांगण्यात आलं की तुम्ही अजित पवारांकडे जा म्हणून, आपल्याला तिकीट मिळत नाही आहे, आपल्याला केवळ 10 जागा मिळत आहेत, अशा पद्धतीची शरदचंद्र पवार पक्षात चर्चा झाली आणि पक्षाकडून सांगण्यात आलं की अजितदादांच्या पक्षात प्रवेश करा। नाही, असंच काय फोन आला? नाही, मला असा काही कोणाचा फोन आला नाही। मला दादांच्या इथूनच फोन आला होता, मला विचारणा केली, मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला त्या पात्रतेचे समजले, पण आम्हाला असं काही कोणत्या आमच्या पक्षातून कोणी असं काही सांगितलं नाही आहे। तुम्ही इलेक्शनला सामोरे जात होता, निवडणुकीला, अचानक आता तुम्हाला माघार घ्यायची वेळ आली आहे, काय भावना आहेत तुमच्या आणि पुढचं कशा पद्धतीनं तुमचा निर्णय असणार? नाही, आम्ही त्याचा स्वागतच करतो, त्यांच्या इच्छेनुसार। आणि ज्यांना जे AB फॉर्म भेटला त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, पण आम्ही हार मानणार नाही। आमचं सामाजिक कार्य आम्ही चालू ठेवू, जे काही मदत लागेल आम्ही त्या वॉर्डला करू।
आपण पाहतोय देशमुख कुटुंबीय आपल्यासोबत होते. निवडणुकीला महाविकास आघाडीसाठी आपण काम करू, ठाकरेंची आणि शरदचंद्र पवार पक्षाची युती झाली आहे, तिथं जो उमेदवार येईल याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू, अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका नितीन देशमुख आणि प्रियांका देशमुख यांना ABP माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.